मात्र झाला देवा आणि राकेशला. कुठेतरी देवाचा झेल घेण्याचा प्रयत्न होता. जेव्हा देवाला मात्र आपल्या ठिकाणी पाठवण्याचा चान्स होता. देवाला एक सुवर्ण संधी दिली. नावाप्रमाणे मात्र सुवर्ण संधी होते देवाच्या माध्यमातून. आता मात्र सायकलला येऊन ठेपलाय तो राकेश. 2 षटकांचा सामना असेल. एका धावेबरोबर संघाची धाव संख्या होती ती 5. आता मात्र कोण कोणाला नाचवतोय, कारण धाव संख्या होती ती 5. राकेश की अनिकेत अचूक गोलंदाजी करतोय प्रत्येक सामन्यामध्ये. याच्यातून जो संघ विजय होईल तो मात्र वरदविनायक चषक 2025 सब फायनलिस्ट मध्ये दाखल होईल. माणगाव तालुक्यातून आलेले दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. एका बाजूला मडेगाव आणि कळकीचा कोण. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. 2 षटकांचा सामना आहे. दबाव आहे फलंदाजी करत असताना. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. निखिलच्या फलंदाजीतून 1 धाव मिळते. एका धावेबरोबर संघाची धाव संख्या होती ती 6. कमीत कमीत मडेगाव या संघाची धाव संख्या 25 ते 30 रनांचा टार्गेट हा ठेवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याचप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल ती देवा आणि राकेशला. कारण कळकीचा कोण या संघासमोर मापक असे फलंदाज आहेत. राकेशने देखील अद्भुत फलंदाजी करतोय. म्हणजे मापक अशी गोलंदाजी करावी लागेल ती. आणि घेतला स्टेप आउट मध्ये स्टेप लाईव्ह खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण देवाच्या फलंदाजीतून एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर केलं. यशस्वी देखील. 2 धावा परिपूर्ण होतात. या 2 धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होती ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. फलंदाज की गोलंदाज. गोलंदाज आहे अनिकेत आणि स्ट्राईक केला आहे तो देवा. कोण लावतोय वाट. देवा स्ट्राईक केला फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यापासून अचूक फलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकले गेलेत पहिल्या षटकातील. 8 धावा मात्र खर्ची केली गेलेत. देवा लेग साईडला खेळण्याच्या प्रयत्नात पंचांकडे अपील करतायत. पंचाने मात्र अपील फेटाळले. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. मानावं लागेल या गोलंदाजाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर मडेगाव कोण या संघाची धाव संख्या होती ती 8. मात्र गोलंदाजाने देवाची लावली निर्धाव चेंडूतून वाट. महिला वर्ग देखील उपस्थित होत आहे. कारण एवढं मोठं आयोजनच केले गेलेलं आहे ते. वरदविनायक क्रिकेट संघ पळसप अग्रीचा कोण यांच्या वतीने महिला देखील उपस्थित होत आहे. अगदी प्रयागराजला तर गर्दी पाहिली नाही तेवढी गर्दी मात्र या नायगावच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्गवर सज्ज होते. दुसरं षटक हाताळण्यासाठी अगदी आमंत्रित केलं जातोय रोशन. आता मात्र ज्या अनुभवी गोलंदाजाला राकेशने मोठे फटके खेळले गेले होते त्या गोलंदाजाला मात्र सहदेवला मात्र माघारी परतवलं लागले. आता मात्र आत्मविश्वासाने गोलंदाजीला आमंत्रित केलं जातंय तो रोशनला. अचूक गोलंदाजी करतोय. आता मात्र सायकलला येऊन ठेपलाय तो देवा. राकेश अचूक फलंदाजी करत असतो. रोशन गोलंदाजी मार्गवर सज्ज. मोठा फटका खेळण्यामध्ये अगदी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पंचांकडे किपर मात्र अपील करतोय. पंच मात्र अपील फेटाळत आहेत. कुठल्याही गोष्टीचं अगदी सकाळपासून टेन्शन नाही. फ्री माइंड मध्ये अगदी पंचगिरी करतायत. कुठल्याही गोष्टीचा वादविवाद नव्हता. परिपूर्ण सामने होत आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना चालू आहे तो मडेगाव आणि कैकीचा कोण यांच्या विपक्षामध्ये हा सामना चालू आहे. द्वंद्व युद्ध चालू आहे. युद्धामध्ये कोण जिंकतोय कोण विजयी ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पंचांचा आकाशाकडे बोर्ड जातोय आणि अगदी खेळाडू वृत्ती दाखवले दिसे. आता मात्र म्हटलं सोन्याची घडी नको मला, BMW नको मला, फक्त पाहिजे तो हा वरदविनायकचा चषक. तिकडे लक्ष लागेल कारण तब्बल पारितोषिक आहे ते म्हणजे 20,000 रोख रक्कम आणि 1 गोल्डन चषक ज्याची हाईट जवळजवळ 6.5 फूट आहे. 2 चेंडू फेकले गेलेले आहेत. धाव संख्या मात्र होते ती 8. गोलंदाज मात्र वर्चस्व करतोय. अगदी फलंदाजाची वाट लावतोय कारण जो आपला मुंबईचा वडापाव लोणावल्याची चिकी आणि या गोलंदाजासमोर फलंदाजी पूर्णपणे पडले फिकी. अशी मात्र गोलंदाजी करतोय तो रोशन. वर्चस्व केलं. पहिला चेंडू निर्धाव. 1 विकेट देखील घेतलं गेलं. रोशनला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र सायकलला फलंदाजीसाठी आलाय तो नवीन फलंदाज. 1 धाव मिळते. एका धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 9. नवीन फलंदाज परेश 1 धाव संख्या घेतात. संघाची वाढती धाव संख्या नेऊन ठेवली ती 9 या आकड्यावर. आता मात्र सायकलला येऊन ठेपलाय तो देवा. देवाला मात्र अचूक फलंदाजी करावी लागेल. 3 चेंडू फेकले गेलेत राकेशच्या गोलंदाजीतून. 3 चेंडू हाताळायचे आहेत. अगदी स्टेप आउट मध्ये लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. जातोय सीमारेषे पार. सेमीफायनलचा दुसरा चौकार जिसे
त्याच्या मला नऊवारी साडी पाहिजे. मला मात्र आता तहान लागलेली आहे, ती मात्र माझी थेंबावर भागणार नाही. मला आता समुद्र देखील कमी पडेल असं मार्फत टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो देवा आपल्या फलंदाजीतून. एक चौकार लगावल्याच्या नंतर दुसरा देखील चौकार लगावण्याचा प्रयत्न करतोय. केला मनगडाचा वापर, चेंडूने मात्र घेतलाय हवाई सफर. बिग 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 षटकार डीजे. डब्ल्यू मागवले हा चषक नेण्यासाठी. काय फलंदाजी करतोय, मानावं लागेल या फलंदाजाला. अक्षरशः गोलंदाजाचा समाचार घेत आहे. मला वाटतं 5 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि एक शेवटचा चेंडू आहे. देवा मात्र अचूक फलंदाजी करतोय. हो स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धाव परिपूर्ण, थोडीशी मिसफीड होते, त्याचा मात्र फायदा झाला. 2 धावा परिपूर्ण, 2 दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करतात. जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार. भयना भीती हृदयामध्ये मात्र छत्रपती, छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. डीजे अगदी धाव संख्या होते ती मडेगाव या संघाची. 12 चेंडू मध्ये तब्बल धाव संख्या बनवली गेली ती. 23 जिंकण्यासाठी कंपल्सरी बनवाव्या लागतील ती. अगदी कळकीचा कोण या संघाला 12 चेंडू मध्ये 24 ही धाव संख्या, म्हणजे माफक असं टार्गेट आहे. पण मात्र अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. दुसऱ्या सेमीफायनल कडे आपण जातोय. दुसऱ्या बाजूला सेमीफायनलचा आपण टॉस करतोय. दुसरी सेमीफायनल असेल ती शिलीम संघ आणि कुशेडे संघ. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण देखील सेमीफायनलचं यायचं. हॅलो 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 दुसऱ्या सेमीफायनल साठी दाखल होत आहे तो शिलीम संघ आणि कुशेडे संघ. एका बाजूला देखील पाहिलं तर अमय गोले सारखा चांगली फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं ज्याने वैयक्तिक 50 ची धाव संख्या उभारली गेली तो मात्र फलंदाज आहे कुशेडे या संघाचा. दुसऱ्या सामन्यामध्ये अगदी स्तब्धगिरी केली तो सूरज. आपण टॉस साठी येत आहे शिलीम संघ आणि कुशेडे संघ. तुम्ही फास्ट क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत ते. बरीचली फिल्डिंग दिली. हॅलो हॅलो कुशेडी संघ कर्णधार शिलीम. सेमीफायनल मधला शेवटचा सामना कुशेडे वर्सेस शिलीम. अमोल पाकड, सूरज इंगले आपण. टॉस टॉस का बॉस में दोन्ही संघ हजर. विन द टॉस अगेन. छापा शिलीम संघाने, शिलीम संघ कर्णधार शिलीम संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न निर्णय घेतलेला आहे. आतापर्यंत सकाळपासून झालेल्या सामन्यामध्ये क्वार्टर पाडून पासून सेमीफायनल सामन्यामध्ये आतापर्यंत आपण स्कोर, हार्ड स्कोर, लो स्कोर पर्यंत आपण प्रत्येक मॅच जिंकत आल्यात. कुशेडे संघ सारखा तुल्यबल्य संघ आपल्या समोर असताना सेमीफायनल मध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी आपला कितपत टार्गेट आपल्याकडे असेल, किती धावा पण आपण त्यांना रोखू शकताय प्रथम गोलंदाजी घेतल्याने. 20 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 12 चेंडू 20 धावा त्यांना रोखण्यापर्यंत आपला यशस्वी प्रयत्न असेल. हा प्रयत्न आपला यशस्वी हो. धन्यवाद. भुवड आपलं खूप छोट्या वयामध्ये खूप आपण मोठं नाव कमवलं आहे. योगेश आणि सूरज मस्कर सारखे वरिष्ठ खेळाडू आपल्या साथीला असताना अनेक मोठ्या मोठ्या सिरीज मध्ये आपण चांगला स्कोर, आपली बॉडी लँग्वेज बघताना एखादा हार्ड हिटर म्हणून आपल्याला कधी पाहता येत नाही, पण गगनचुंबी षटकार, मोठे चांगले चांगल्या लीग मध्ये आपल्याला पाहिलंय. 20 धावांमध्ये रोखण्याचं शिलीम संघाने आपल्याला आव्हान दिलंय. तर सेमीफायनलच्या राऊंड मध्ये आपण किती धावांचं आव्हान शिलीम संघापर्यंत ठेवू इच्छिता? 30+ मारण्याचा प्रयत्न करू. 12 चेंडू 30+ मारण्याचा आपला प्रयत्न असेल. निश्चित आपला प्रयत्न यशस्वी हो. विजयी यशस्वी आपला धन्यवाद.
नक्कीच दुसऱ्या सेमीफायनल मध्ये टॉस झाली, एका बाजूला शिलीम संघाने नाणेफेक जिंकता अगदी 20 रनांचा टार्गेट पर्यंत थांबण्याचा मानस ठेवला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अगदी कोचडे संघाच्या कर्णधारी दिले की आम्ही 30 रनांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करू. राकेशला मात्र स्तब्ध ठेवले गोलंदाजीतून. अगदी दुसरा चेंडू हातात, पंच मात्र गोलंदाजाला कदाचित दंडित केलं जातंय. हवा तर चेंडू फेकावा लागेल. एक वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव मिळतात. स्कोरबोर्ड मात्र उघडला जातोय. तो कळकीचा कोण या संघाचं 1 धावसंख्येने शुभारंभ प्रारंभ होतोय. अगदी 12 चेंडू मध्ये 24 धावसंख्या आपल्याला तब्बल बनवायची आहे. 1 धावसंख्या होते. राकेश मात्र अचूक फलंदाजी करतोय. मानावं लागेल या फलंदाजाला. तशीच गोलंदाजी देखील होते परीक्षेच्या माध्यमातून. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. मानावं लागेल या गोलंदाज. नेत्रदीप गोलंदाजी मानावी लागेल. एक बलाढ्य खेळाडू आहे, त्याच्यासमोर मात्र नेत्रदीप गोलंदाजी करतोय. तो पहिला षटक हाताळताना परेश 3 चेंडू फेकतात. ती दोन्ही चेंडू देखील निर्धाव. एक अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत. सेमीफायनल मध्ये अचूक गोलंदाजी करतोय. राकेशला मात्र स्तब्ध ठेवलंय. दोन्ही चेंडू अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली. राकेशला तिसरा चेंडू हाताळतात. कुठलीही गोष्टीची दखल न घेता पंच मात्र दंडित करतायत. बरोबर एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोर बोर्डमध्ये बदल होतोय. 1 या धावसंख्येने स्कोर बोर्डवरती धावसंख्या लगावली जाते. ती 2 आकड्यावर. 2 चेंडू 2 धावसंख्या होती. आता मात्र समीकरण आलंय ते 10 चेंडू आणि तब्बल बनवायचे ते 22 धावसंख्या. म्हणजे 1 बॉल 2 रन्स पाहिजे आहेत ते. राकेशला मात्र माहित आहे. लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. एक धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. यशस्वी देखील केलंय. 2च धावेवरती समाधान मानतायत कळकीचा गुणा संघ. स्कोर बोर्डमध्ये वाढती धावसंख्या होती ती 4 आकड्यावर. नक्कीच मडेगाव संघ हा गोलंदाजी करतोय. महिलांना देखील अनुभव आहे. मडेगाव संघ हा गोलंदाजी करतोय म्हणजे कुठेतरी मडेगावला थोडासा पाठिंबा दिला जातोय. मागून देखील आवाज येतोय. पण अचूक गोलंदाजी करतोय काय तो मात्र महिलांचा विश्वास पदार्पण करायचा असेल. आत्मविश्वासाने मात्र गोलंदाजी करावी लागेल परेशला. गोलवर टप्प्याची गोलंदाजी अक्षरशः खोदून काढे. सुवर्ण संधी आहे. काय होत आहे समीकरण. कुठली चुकी न करता महिलांच्या शब्दाला अगदी मानवंदना दिली. मोठा हादरा बसलाय तो कलकीचा कोण या संघाला. डीजे अगदी एखाद्या पुरुषाला यशस्वी करण्याचा जर हातभार कोणाचा असेल तर आपल्या सौभाग्यवतीचा असतो. अगदी महिलांनी बातचीत करत असताना मडेगाव संघाचा गोलंदाजी करतोय. त्याच्या शब्दाला मान देतात. अचूक क्षेत्ररक्षण देखील केला आशिषच्या माध्यमातून आणि महत्वपूर्ण अगदी विकेट देखील घेतला गेला. हा दडपण कदाचित असू शकतो तो म्हणजे कळकीचा कोण या संघाला. परेश मात्र अचूक गोलंदाजी करतोय. आता मात्र स्ट्राईकला येऊन ठेपलाय तो रोशन. वैभव मात्र नॉन स्ट्राईकला आहे जो अचूक गोलंदाजी करतोय. मानावं लागेल या परेशच्या गोलंदाजीला. अगदी चेंडू फेकले गेलेले आहेत. 4 चेंडू फेकतात. धावा मात्र खर्ची केलेल्या आहेत त्या 4. अचूक गोलंदाजी सेमीफायनल मध्ये करतोय. निर्धाव चेंडूची सांगता करतोय तो मडेगाव संघाचा रावलपिंडी एक्सप्रेस गोलंदाज परेश. रोशनला मात्र स्तब्ध ठेवलंय. सेमीफायनलचा राऊंड चालू आहे. इथून जो संघ विजय होईल तो मात्र फायनल मध्ये दाखल असेल. वर्धविनायक चषक 2025 पहिली सेमीफायनल होते. एक चेंडू निर्धाव चेंडू आपण फायनल मध्ये दाखल होऊ शकतो. आशिष देखील चांगली क्षेत्ररक्षण करतोय. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून. दुसरा हादरा बसण्याचा प्रयत्न होता पण थोडीशी चुकी झाली कीपर कडून. ही चुकी कदाचित महागात पडू शकते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कळकीचा कोण या संघाची धाव संख्या होते ती 1/4 म्हणजे वर्चस्व केलंय ते गोलंदाजाने. आता मात्र समीकरण येऊ ठेपतंय ते 6 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे कारण स्ट्राईक एंडला आता मात्र येतोय तो नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज वैभव. ज्या वैभवने दिवसभरामध्ये वैभव उभं केलंय आपल्या संघासाठी. आता मात्र जर्सी क्रमांक 17 समोरच्या संघाला मात्र देतो खतरा. तोच मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय तो वैभव. आमच्या डीजे मास्टरना मात्र स्तब्ध ठेवलंय कारण का 4 षटकारांची आतिषबाजी करून दिली नाही त्या गोलंदाजाने परेशने. आता मात्र तो कारनामा करतोय काय वैभव. डीजे वाजलं पाहिजे अशी आयोजकांची सूचना आहे. तो वैभव मात्र प्रयत्न करतोय काय. नक्कीच मात्र डीजेचा स्तब्ध ठेवलंय. गोलंदाजीतून वर्चस्व केलंय तो राकेशने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. दिवसभर ज्या वैभवने अचूक फलंदाजी केली त्याला मात्र स्तब्ध ठेवलंय. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे. तो मात्र काबिलियत करावी लागेल.
लागेल. आपल्यातला आत्मविश्वास जाग करावा लागेल. आत्मविश्वासाने मात्र वैभवला फलंदाजी करावी लागेल. राकेशच्या गोलंदाजी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतील. अवांतर धाव मिळतील. व्हाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते ती 5. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. 1-2 मोठे फटके, बिग फटके मात्र आणावे लागतील. तो मात्र कारनामा करावा लागेल तो वैभवला. आणि डीजे मास्टरला देखील सुवर्ण संधी आपण देऊ शकता. सकाळपासून अगदी डीजे वाजवले जात आहेत. सुमधुर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळतो. तो संगीत पुन्हा एकदा ऐकायला मिळतोय काय वैभवच्या फलंदाजी? वैभवच्या फलंदाजीचा मात्र दडपण आलंय. कुठेतरी नियंत्रण मध्ये गोलंदाजी करतात, नियंत्रण विसरलेत आणि अगदी भरकटण्यासारखे गोलंदाजी पाहायला मिळते ते राकेश या गोलंदाजाची. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात अवांतर धावा दिलेत व्हाईटच्या स्वरूपामध्ये. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावले. धाव संख्या होती ती 6. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. तिसरा चेंडू देखील हॅट्रिक मात्र केली सेमीफायनल. 3 चेंडू लगातार व्हाईटचा टाकण्याचा प्रयत्न केलाय आणि ती धाव संख्या होते ती 7. आता मात्र कोण कोणाला देतोय 7 धावांची गरज आहे ती 17 धावांची. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. वैभवकडे आता मात्र सुवर्ण संधी आहे. एक बिग फटका जर आपण आणलात आपल्या फलंदाजीतून तर मात्र फायनलिस्ट मध्ये देखील दाखल करू शकता. हा दडपण मात्र राकेशवर आहे. सेमी फायनल मध्ये मात्र ही गोलंदाजी आपल्याकडून अपेक्षा नव्हती, ती मात्र अपेक्षा आपण कुठेतरी करताय. 3 बॅक टू बॅक अगदी चेंडू व्हाईट टाकण्याचा करिश्मा करताय. अचूक गोलंदाजी करायची होती आपल्याला. आता मात्र समीकरण सायकल फलंदाजी करतो वैभव. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न, पंच मात्र गोलंदाजाला दंडित करताय. 4था चेंडू देखील अवांतर धाव म्हणजे व्हाईटच्या स्वरूपामध्ये. कदाचित हा गोलंदाज मला वाटतं कलकीचा कोण या संघासमोर कुठेतरी सुवर्ण संधी उपलब्ध करून देतोय. 4 चेंडू निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात अगदी 4 अवांतर धावा दिले गेल्यात आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावलाय तो 8 या आकड्यावर. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट? गोलंदाज की फलंदाज? वैभव की राकेश? 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. दडपण मात्र वाढलंय या राकेश या गोलंदाजावरती, कारण आपण अवांतर धावा दिल्यात आणि तो अवांतर धावा कदाचित आपल्याला महागात पडू शकतो. स्ट्राईकला आलेला फलंदाज वैभव मात्र स्ट्राईकला फलंदाजी करतोय. 5वा चेंडू देखील अगदी अवांतर धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये. मात्र कुठेतरी गोलंदाज लेफ्ट लाईन मात्र विसरले गेलेत आहेत. त्याचं मात्र मार्गदर्शन करतायत ते आपले सदस्य राकेशला. आतापर्यंत ही सेमीफायनल पर्यंत संघ पोहोचत असताना अगदी एवढे चेंडू कोणी व्हाईट टाकले नसतील, त्या मात्र या गोलंदाजाने टाकले गेले. 5 चेंडू बॅक टू बॅक अगदी व्हाईट टाकण्याचा करिश्मा केलाय. हे कदाचित रन आपल्याला महागात पडू शकतात. या 5 धावा आपल्याला खूप महत्वपूर्ण होत्या. तर स्ट्राईकला आलेला मात्र वैभव. आता मात्र 5 चेंडू आणि तब्बल धावांची गरज आहे ती 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. काय समीकरण सोपं करून दिलं. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना आता मात्र 5 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. वैभव स्ट्राईकला आलेला फलंदाज मात्र समोर आहे. कमबॅक करतो का? ही सुवर्ण संधी आपल्या बाजून आहे. हे 5 चेंडू अगदी वाईट टाकल्याच्या नंतर सुवर्ण संधी लागू केले. डीजे आता मात्र थँक्यू डीजे. हार्ड हिटर ज्याला ओळखला जातो तो मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो महेश. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 4 चेंडू 15 धावांची गरज आहे. आता मात्र मी का हार्ड हिटर फलंदाज आहे, तो मात्र करिश्मा करावा लागेल. गोलंदाजाने मात्र कमबॅक केलंय. म्हटलं जातं ना, बारी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. मात्र प्रयत्न केले. मी जरी 5 चेंडू अवांतर धावा फेकल्या गेल्यात, मात्र कमबॅक केले. वैभवला मात्र माघारी परतावला लागेल. वैभवची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज दाखल झालाय. ज्याला हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो तो महेश, ज्याने अचूक फलंदाजी केली. पहिला चेंडू अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न येतोय सीमारेषेकडे. अचूक झेल घेतलं गेलंय. मानावा लागेल या क्षेत्ररक्षकाला. शाबासकीची थाप दिली जाते. डीजे कारण क्रिकेट सकाळपासून आम्ही सांगितलं गेलं रंग बदलणारा सरडा आहे. किती सरडा रंग बदलले या क्रिकेटने. अगदी 5 अवांतर धावा दिल्याच्या नंतर कमबॅक केलं या गोलंदाजाने. क्षेत्ररक्षकाला देखील शाबासकीची थाप दिली पाहिजे. हार्ड हिटरला मात्र मैदानाच्या डगआउटच्या दिशेने पाठवलंय. तर क्षेत्ररक्षक अचूक क्षेत्र युवा स्टार क्षेत्ररक्षक आहे, ज्याचा जर्सी क्रमांक 7 आहे. 7 आकडा किती महत्वाचा आहे, तोच हा 7 आकडा घालून जर्सी क्रमांक क्षेत्ररक्षक करतोय. त्याने मात्र आपल्या संघाला साथ दिली. आता मात्र समीकरण येऊ ठेपलंय ते
3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजून देखील सामना अधिक हॅट्रिक चान्स आहे. विकेटची घेतोय काय गोलंदाज राकेश. पाहूया आपल्या गोलंदाजीतून करिश्मा करतो काय. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे, थोडीशी गमावली गेली आणि मात्र एकच धावेचं दुहेरीमध्ये रूपांतर करताय. दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करत नाही. 2 धावेवरती समाधान मानतायत. राकेशला मात्र हॅट्रिक जरी मिळाली नाही तरी मला विजयी व्हायचं आहे हा मानस त्याच्या माध्यमातून असेल. दडपण होता पण तो दडपण अगदी फेटाळून लावला आणि परिपूर्ण यशस्वी झालाय तो. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते नवीन फलंदाज. आता मात्र सायकलला येऊन ठेपलाय तो अजय. गोलंदाजीतून करिश्मा करतोय. राकेश पै सेमीफायनल, पहिली सेमीफायनल मैदानामध्ये चालू आहे. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, जर्सी क्रमांक 7 घालून अचूक क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी. आता मात्र समीकरण विजयाकडे वाटचाल करलेला संघ असेल. अगदी कोण गोलंदाजी करतोय तर महिलांनी देखील विजय केला होता की मडेगाव संघ गोलंदाजी करतोय आणि विजयाची गुढी कदाचित उभी करत चालला असेल तो मडेगाव संघ. आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय ते. एक चेंडू 12 धावांची आवश्यकता. कमबॅक केलं या गोलंदाजाने आणि पहिला फायनलिस्ट मिळालाय तो मडेगाव संघ. संघाचं अभिनंदन. तरी पीक फास्ट आपण मैदान सोडायचं आहे. तसेच अगदी कळकीचा कोण या संघाने देखील टफ फाईट दिली, या स्पर्धेमध्ये दाखल झालात. तुमचं देखील मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद. तरी पुढील दुसऱ्या सेमीफायनल कडे आपण जातोय. एका बाजूला सिने आणि कुशेडे तुल्यबल संघात माणगाव तालुक्यातून बिलॉंग करणारे खेळाडू आहे त्याच्यामध्ये. एका बाजूला रायगड प्रीमियर खेळाडू जो फलंदाजी आमंत्रित होतोय तो